हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज आपण पाहतोय 34th लेक्चर. ठीक आहे, तर जो GS3चा पेपर आहे त्याच्यामध्ये जो काही पार्ट येतो बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर याच्याशी निगडीत ज्या काही करंट अफेअर्स असतात तर ते आपण इथे या लेक्चरमध्ये ब्रीफली डिस्कस करत असतो. तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो आहे डायअमोनियम फॉस्फेटवरती, जे एक फर्टिलायझर आहे आणि ते फर्टिलायझर त्याचा यूज आणि त्याचं जे काही डिपेंडन्सी आहे आपली दुसऱ्या कंट्रीजवरती, त्याच्यासाठी आपण काय करतोय किंवा आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती एक ब्रीफ डिस्कशन आहे. तर त्याच्या आधी आपण सिलेबस पाहूया. तर बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन्स इन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. तर जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट्स होतात आणि त्याच्या एव्हरीडे लाईफमध्ये किंवा दररोजच्या जीवनामध्ये त्याचे काय इफेक्ट्स आहेत, ठीक आहे, त्या डेव्हलपमेंट्सचे किंवा त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत, तर हे इथे या युनिटमध्ये डिस्कस केलं जातं. त्यानंतर अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंडियन्सचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे वेगवेगळे अवॉर्ड्स असतील, ठीक आहे, वेगवेगळे अचीवमेंट्स असतील, तर त्या इथे नोट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे तर त्याचा काय सिग्निफिकन्स आहे, आणि त्याच्यानंतर न्यू टेक्नॉलॉजी कुठली डेव्हलप होत आहे आणि त्याचा परत काय सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस अँड कम्प्युटर, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये काय अवेअरनेस आहे किंवा आपल्याला काय जाणून घ्यायला पाहिजे. त्यानंतर स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स. तर रोबोटिक्स ही एक इव्हॉल्विंग ब्रांच म्हणता येईल किंवा इव्हॉल्विंग एरिया म्हणता येईल, ज्याच्यामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या गोष्टी यूज केलेल्या आहेत, जो की काय आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे, निगडीत आहे. त्यानंतर कम्प्युटर्स. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून आलं असेल की नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी, तर हे दोन खूप मोठे फोकस्ड एरियाज आहेत. ठीक आहे, तर ते रिसर्चच्या अंडर येतात, दॅट इज आपण R&D म्हणतो. त्यानंतर अँड इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्यानंतर IPR जे आपण म्हणतो, ठीक आहे, तर त्याच्या अंडर या गोष्टी येतात. त्यानंतर बघा, एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीमध्ये कन्झर्वेशन येतं. तर कन्झर्वेशनमध्ये आपण जे म्हणतो की फ्लोराफोना किंवा बायोडायव्हर्सिटी जी काही प्रेझेंट आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी आपण काय काय करत असतो, तर हे सगळं कन्झर्वेशनच्या अंडर येतं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. तर पोल्युशन जे क्रिएट करत आहोत आपण आपल्याच ॲक्टिव्हिटीजमुळे, तर त्याच्यासाठी त्याचे काय इफेक्ट्स आहेत आणि ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा आपण त्याच्या इम्पॅक्ट मिनिमाइज करण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे एखादा डेव्हलपमेंटल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे तर त्याच्याच आधी त्याचे इम्पॅक्ट्स कॅल्क्युलेट करून त्याचं जे काही मिनिमायझेशन आहे त्या इम्पॅक्ट्सचं, तर ते करणं म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करणं. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियन्स सोसायटी, हे सुद्धा इथे इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे दॅट इज आहे डायअमोनियम. तर बघा की जे आत्मनिर्भर भारत आपण जी चालू केलेली एक प्रोसेस आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय की आपण सेल्फ रिलायंट किंवा सेल्फ सफिशियंट होणार आहोत प्रत्येक गोष्टीबद्दल. तर त्याच्यामध्येच जे फर्टिलायझर इंडस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत आणि आत्तापर्यंत फर्टिलायझेशन जी इंडस्ट्री आहे फर्टिलायझरची ती कुठेपर्यंत आहे, त्याचे काय अचीवमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या आधी बघूया की आपण फर्टिलायझर्स काय असतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. की बघा, इंडियन सॉइल्स आर जनरली डेफिशियंट इन. तर इंडियामध्ये व्हरायटी ऑफ सॉइल्स आपण पाहतो, ठीक आहे, ब्लॅक रिगर सॉइल, सलाईन सॉइल, त्यानंतर रेड सॉइल आहे, रेड येलो सॉइल, ठीक आहे, सँडी सॉइल. तर या सगळ्या ज्या सॉइल्स आहेत तर त्या सगळ्याच फुलफिल नाही आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही ना काही कमी आहे. तर त्या कुठल्या आहेत की मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्सची जी कमी आहे ती फुलफिल करण्यासाठी आपण काय करत असतो, फर्टिलायझर्स यूज करत असतो. त्याच्यामध्ये बघा की नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम अँड डू नॉट इवन हाय इल्ड्स. तर या नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस दॅट इज NPK आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये इंडियन सॉइल्स काय करतात, लॅक करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण फर्टिलायझर्स वापरतो. ग्रीन रेव्होल्यूशन अँड इंट्रोडक्शन टू हाय इल्डिंग व्हरायटी, द डिमांड ऑफ फर्टिलायझर्स इन्क्रीज. तर ग्रीन रेव्होल्यूशन नंतर बघा, ग्रीन रेव्होल्यूशन प्रत्येकाला माहिती आहे की त्याच्यानंतर जे काही फर्टिलायझर्स आहेत त्याचा डिमांड काय झालेला आहे, खूप जास्त इन्क्रीज झालेला आहे. त्यामुळे The use of chemical fertilizers is one component that makes significant impact in Indian agriculture. तर जर
यील्ड वाढवायचं असेल, दॅट इज हाय यील्डिंग व्हरायटी, जे जर सीड्स आपण लावत असू आणि त्याचे जर त्या व्हरायटीमध्ये जर आपल्याला हाय यील्ड मिळत असेल, तर ती हाय यील्ड मिळवण्यासाठी काय लागणार आहे, वॉटर लागणार आहे, सॉईल चांगली हवी. तर सॉईलमध्ये कंपोनंट्स जे आहेत, आपण त्याला न्यूट्रिएंट्स म्हणतो, ते भरपूर प्रमाणात हवेत. तर इथे आपल्या सॉईल्समध्ये जर ते न्यूट्रिएंट्स नसतील तर ते आपल्याला एक्सटर्नल प्रोव्हाइड करावे लागतील आणि तिथे रोलमध्ये येतात ते केमिकल फर्टिलायझर्स. तर केमिकल फर्टिलायझर्सचा वापर वाढल्यामुळे कधीपासून, तर मोस्टली ग्रीन रेव्होल्युशनपासून, तर त्यामुळे इथे काय आहे की आपण हा टॉपिक आज पाहत आहोत. तर बघा, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजे काय आहे की ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक सबस्टन्स naturally or artificially supplying one or more nutrients that is chemical elements to required to plant growth. म्हणजे एखाद्या प्लांट ग्रोथसाठी किंवा प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती फुलफिल करण्यासाठी जे काही ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, नॅचरल किंवा आर्टिफिशियल इथे कंपोनंट्स प्रोव्हाइड केले जातात प्लांटला न्यूट्रिएंट्सच्या फॉर्ममध्ये, दीज आर नथिंग बट द फर्टिलायझर्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा की मॅक्रो आणि मायक्रो दोन टाईपचे न्यूट्रिएंट्स आहेत. तर मॅक्रोमध्ये येतात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. तर हे मॅक्रोमध्ये येतात, म्हणजे यांचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात लागतात. आणि मायक्रोमध्ये काय आहे की सेकंडरी किंवा मायक्रो म्हणतो आपण त्यांना, बोरॉन, क्लोरीन, कॉपर, आयर्न आणि झिंक. तर हे इथे मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हटले जातात, कारण त्यांची क्वांटिटी जी आहे, ते प्रमाण जे आहे ते कमी लागत असतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, युनियन गव्हर्नमेंट आत्मनिर्भर भारत is an initiative to promote self-sufficiency in fertilizers. It is advertising and supporting the Indian fertilizers companies to strengthen their back-end supply chain. तर इंडियामध्ये जे काही आपण रेव्होल्युशन पाहतो दॅट इज आत्मनिर्भर भारतचं, तर त्याच्यामध्ये फर्टिलायझरची सुद्धा इंडस्ट्री आहे जी इन्क्लुडेड आहे, जिला आपण काय करायचं आहे, सेल्फ सफिशियंट बनवायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा स्टेटस ऑफ फर्टिलायझर्स इन इंडिया. तर फर्टिलायझर जे आपण यूज करतो त्याचं काय स्टेटस आहे इंडियामध्ये सध्या, आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे हे पाहूया. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ फर्टिलायझर्स. ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग इट्स अलाइड सेक्टर इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ इन्कम ऑफ इंडिया. दॅट इज 19.9% ऑफ कंट्रीज GDP with 54.6% द पॉप्युलेशन एनग्रॉस्ड इन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज. तर आपल्याला माहिती आहे की इंडियन ॲग्रिकल्चर जे आहे ते आपल्या कंट्रीचं बॅकबोन आहे. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ द रुरल जे काही पर्सन्स आहेत तर ते मोस्टली काय आहेत इथे ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टर्समध्ये इन्वॉल्ड आहेत. तर अशा वेळी काय आहे की याचा जो 19.9% जो कंट्रीचा GDP आहे तो इथून कॉन्ट्रीब्यूट केला जातो. ठीक आहे, त्यानंतर बघा, ॲग्रिकल्चर इज लार्जली डिपेंड्स ऑन फर्टिलायझर्स इंडस्ट्री विच मॅन्युफॅक्चर्स द मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. तर फर्टिलायझर्स एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, फर्टिलायझर इंडस्ट्रीवरती डिपेंड करतो आहे. तर त्या इंडस्ट्रीज काय करतात आणि काय आहे बघा, द इंडियन फर्टिलायझर्स इंडस्ट्री इज ऑफ इम्पॉर्टंट ॲट प्रोड्युसर्स फॉस्फरस फर्टिलायझर्स सच ॲज डाय अमोनियम फॉस्फेट. तर जे अमोनियम फॉस्फेट किंवा फॉस्फेट बेस्ड फर्टिलायझर्स आहेत तर याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत, कारण याच्यासाठी आपण आत्मनिर्भर भारत जे आहे तर इथे आपण काय स्टेप्स घेतलेले आहेत हे पाहणार आहोत. तर फर्टिलायझर इंडस्ट्री जी आहे ती कुठले फर्टिलायझर्स प्रोड्यूस करते, तर त्यातले काही इथे आहेत. दॅट इज डाय अमोनियम फॉस्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम अँड सिंगल सुपर फॉस्फेट विच एड्स इन डेव्हलपमेंट ऑफ हेल्दी क्रॉप्स. तर हे काही फर्टिलायझर्स आहेत जे लार्ज स्केलवरती रिक्वायर्ड आहेत आणि जे प्रोड्यूस पण लार्ज स्केलवर केले जातात, कारण यांच्यामध्ये जे आहे ती कॅपॅसिटी आहेत की फुल फ्लेजमध्ये क्रॉप्स ग्रो करण्याची. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा की फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. तर मॅन्युफॅक्चर कुठे केले जातात आणि कोण करतं फर्टिलायझर्स. ठीक आहे, तर बघा, द इंडियन फार्मर्स फर्टिलायझेशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड इज अ मल्टी स्केल कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड द लार्जेस्ट फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटर. तर दॅट इज IFFCO, दॅट इज इंडियन फार्मर्स फर्टिलायझेशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ही एक आहे लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगची कोऑपरेटिव्ह आहे जी काय करते इथे या फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करते. त्यानंतर नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड इज स्टेट ओन्ड कोऑपरेशन अँड अनदर लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ युरिया विच शेअर्स अबाउट 15% ऑफ टोटल युरिया प्रोडक्शन इन द कंट्री. तर युरिया म्हणजेच काय की परत नायट्रोजनचा सोर्स आहे जो इथे काय आहे की 15% ही कंपनी शेअर करते आणि इट इज स्टेट ओन्ड कंपनी. ठीक आहे, तर या दोन कंपनीज ज्या आहेत त्या काय खूप मेजर रोल प्ले करतात फर्टिलायझर प्रोडक्शनमध्ये आणि जे काही रिक्वायरमेंट आहे त्याच्या फुलफिलमेंटमध्ये.
त्यानंतर बघा की डाय अमोनियम फॉस्फेट, जे की न्यूजमध्ये होतं. तर डाय अमोनियम फॉस्फेट काय आहे की इट इज मोस्ट कॉमनली यूज मोस्ट कॉमनली यूज फर्टिलायझर इन आफ्टर युरिया. तर युरियाच्या नंतर जे आहे ते पोटॅशियम, आपण म्हणतो NPK, ठीक आहे, दॅट इज नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. तर इथे फॉस्फरसची जी काही कमतरता आहे ती दूर करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी फॉस्फरस तर हे यूज केलं जातं. त्यानंतर नॉर्मली अप्लाय दिस फर्टिलायझर्स जस्ट ॲट बिफोर बिगिनिंग ऑफ सोईंग. तर सोईंगच्या आधी किंवा जस्ट बिगिनिंगला इथे हे प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर हाय फॉस्फरस स्टिम्युलेट्स रूट डेव्हलपमेंट. तर रूट्स डेव्हलप करण्यासाठी दिस इज यूज्ड, ठीक आहे. त्यानंतर बघा की दॅट इज DAP, द डायमोनियम फॉस्फेट इज प्रिफर्ड सोर्स ऑफ फॉस्फरस. तर फॉस्फरस एक मॅक्रो एलिमेंट आहे आणि डायमोनियम फॉस्फेट ज्याचा एक सोर्स म्हणून प्रिफर केला जातो. त्यानंतर सिमिलर टू युरिया विच इज प्रिफर्ड इंडिजिनियस फर्टिलायझर कंटेनिंग 46%. तर युरिया दॅट इज नायट्रोजनचा सोर्स म्हणून काय केला जातो, जसा युरिया प्रिफर केला जातो तसाच सेम वे फॉस्फरसचा सोर्स पोटॅशियमचा सोर्स म्हणून काय आहे की दॅट इज DAP म्हणून इथे प्रिफर केला जातो. त्यानंतर इनिशिएटिव्स काय आहेत की DAP ज्याची की डिपेंडन्सी आहे ती रिझॉल्व करण्यासाठी, कारण अजूनही काय करतोय आपण बराच इम्पोर्ट, जवळपास 90% जो आहे तो आपण इम्पोर्ट करतोय. तर त्याची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आपण इथे काय इनिशिएटिव्स घेतलेले आहेत ते पाहूया. एनकरेज जॉईंट व्हेंचर्स अब्रॉड. तर अब्रॉड म्हणजे काय की जे जॉईंट व्हेंचर्स आहेत वेगवेगळ्या कंपनीसोबत आपण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन करून किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन करून इथे काय करत आहोत याच्यावरती काम करत आहोत. तर ती कुठली कंट्री आहे आणि आपण कसं करतोय ते पाहूया. तर इंडियाज लीडिंग फॉस्फेट फर्टिलायझर प्लेयर इज फॉर्मलाइज्ड इन ॲक्विजिशन ऑफ 45% इक्विटी शेअर इन बायोबॅब मायनिंग अँड केमिकल्स कोऑपरेशन रॉक फॉस्फेट मायनिंग कंपनी बेस्ड इन सेनेगल. तर सेनेगल नावाची जी कंट्री आहे जी आफ्रिकामध्ये आहे तर त्याच्यासोबत आपण काय केलेलं आहे 45% इक्विटी शेअर्सवरती जे फॉस्फेट रॉक आहे त्याची मायनिंगची जी कंपनी आहे त्याच्यासोबत आपण साईन केलेलं आहे. त्यानंतर मायनिंग विल बी डन इन सेनेगल अँड प्रोडक्शन ऑफ DAP विल बी डन इन इंडिया. तर मायनिंग म्हणजे त्याच्या ज्या माइन्स आहेत त्या सेनेगलमध्ये असल्यामुळे मायनिंग तिथे केलं जाणार आहे आणि तिथून ते इथे परत रॉ इम्पोर्ट करून त्याचं जे काही प्रोडक्शन आहे DAPचे ते आपण इथेच करणार आहोत इंडियामध्ये, ठीक आहे. तर सेनेगल दॅट इज साऊथ आफ्रिकेमध्ये एक कंट्री आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे की बघा कमर्शियल रिलेशन्स आहेत आपले तसे म्हणजे व्हेरियस टाईप ऑफ रिलेशन्स वी हॅव. तर त्याच्यामध्ये कमर्शियल रिलेशन्समध्ये काय आहे की मेजर आयटम्स ऑफ एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया आहेत की टेक्स्टाईल, फूड आयटम्स, ॲटोमोबाईल्स आणि फार्मास्युटिकल्स. म्हणजे आपण इम्पोर्ट करतो तेव्हा काय येतं की मेजर इम्पोर्ट आयटम्स काय आहेत बघा सेनेगलमधून फॉस्फरिक ॲसिड आणि रॉ कॅश्यू, ठीक आहे. तर फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते त्याच्यानंतर तिथून मायनिंगमधून जे आपण रॉ फॉस्फरिक ॲसिड घेतोय ते आणि त्याच्यानंतर इथे आपण काय करतोय त्याला मॅन्युफॅक्चर करत आहोत DAPमध्ये, ठीक आहे. इंडिया हॅज बीन पार्टनरिंग विथ इंडस्ट्री टू एनेबल सच इन्व्हेस्टमेंट्स टू अचीव सप्लाय सिक्युरिटी गोल्स सच ॲज द कंट्रीज फर्टिलायझर नीड्स. तर फर्टिलायझरच्या ज्या काही नीड्स आहेत तर ते गोल अकम्प्लिश करण्यासाठी आपण एक केलेलं आहे. त्यानंतर एक्सप्लोर पोटेन्शियल पोटॅसिक ओर रिसोर्सेस डोमेस्टिकली. तर आपण इम्पोर्ट कमी करायचं आहे तर काय की डोमेस्टिकली आपण ते सर्च केलं पाहिजे की आपल्या इंडियामध्ये ते कुठं प्रोव्हाइड केलं जातं. तर त्याच्यासाठी बघा की डिपार्टमेंट ऑफ मायनिंग अँड जिओलॉजी जे सर्वे आहेत तर त्यांनी एक्सप्लोर करून सांगितलेलं आहे की पोटॅशियमचे जे काही रिसोर्सेस आहेत ते राजस्थानमध्ये सातपुरा रेंजेस आहेत तिथे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काय आहेत ते आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय आणखी इनिशिएटिव्स काय आहेत की सर्च करणे, मायनिंग करणे. त्याच्यानंतर दुसरे इनिशिएटिव्स काय घेतलेले आहेत आपण तर नीम कोटिंग ऑफ युरिया. तर याच्यावरती क्वेश्चन्सही पाहायला भेटले होते, तुम्ही PYQ पाहिले असतील तर नीम कोट युरिया म्हणजे जे नायट्रोजन आहे त्याची डेफिशियन्सी प्लांटमध्ये कमी करण्यासाठी आपण युरियाच्या फॉर्ममध्ये नायट्रोजन देत असतो. आणि सेम वे तर त्याच्यासाठी जे इनिशिएटिव्ह होतं दॅट इज नीम कोटिंग ऑफ युरिया. त्यानंतर न्यू युरिया पॉलिसी 2015 आणि न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी स्कीम. तर इथे आधी सॉईल टेस्टिंग केली जाते आणि त्याच्यानंतर तुमच्या सॉईलमध्ये जे काही लॅकिंग आहे तर ते तुम्ही तिथे ॲड करून त्याच्यावरती दॅट इज न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी स्कीम जी आहे ती इथे अवेल करू शकता, ठीक आहे. त्याच्यासाठी सॉईल हेल्थ कार्ड वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर या सगळ्या स्कीम्स इथे न्यूजमध्ये येतात किंवा रोलमध्ये येतात. त्यानंतर बघा की इश्यू काय आहे तर कंट्रीज लार्जली डिपेंड ऑन फॉस्फेट रॉक.
द कॉमन की रॉ मटेरियल सोर्स मेनली फ्रॉम राजस्थान अँड मध्य प्रदेश. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आपण आता त्याचं जे काही मायनिंग आहे ते करत आहोत, पण आपली डिपेंडन्सी काय आहे सेनेगलवरती अजूनही आहे, दॅट इज नियरली 90%. इंडिया इम्पोर्ट्स 90% ऑफ फॉस्फरस फ्रॉम अदर कंट्रीज. तर अदर कंट्रीजमधून आपण जे इम्पोर्ट करत आहोत तर दॅट इज अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन दिस थिंग. फर्स्टली वी हॅव टू एक्सप्लोर इन इंडिया. त्यानंतर जे काही मायनिंग आहे ते इथेच करून आपण काय केलं पाहिजे, इथेच त्याचं प्रोडक्शन केलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रोडक्शन केल्यावरती आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, जसं की एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे, आपलं स्वतःचं आत्मनिर्भर भारत जे आहे त्याच्याकडे आपण एक स्टेप अहेड जाऊ शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. तर दिस वॉज ऑल अबाउट द लेक्चर 34. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. असंच एक नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.